श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. हा योग सुरू होणार आहे आज रात्री 1 वाजून 3 मिनिटांपासून तर सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपर्यंत असणार आहे. परंतु ही तिथी जी आहे तर ती सूर्याने पाहिलेली असल्यामुळं आपल्याला म्हणजे आपण उदय तिथीनुसार त्या दिवसाचं दिवस पाळत असतो, त्या दिवसाची तिथी पाळत असतो. त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो पूर्ण दिवसभर आपल्याला हा योग पाळता येणार आहे. म्हणजे ह्या ज्या काही सेवा आपल्याला उपाय करायचे आहेत तर तो पूर्ण दिवसभर आपण करता येणार आहे. त्यामुळे पहा, उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. गुरुपुष्यामृत योग हा बऱ्याच दिवसातून आलेला आहे. त्यामुळे या दिवसाचं सोनं करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर सोने आणि चांदी याची खरेदी करणं शक्य असेल तर नक्की करा. कारण या दिवशी केलेलं सोनं कधीही मोडलं जात नाही, ते आपल्याकडे कायमस्वरूपी राहतं असं म्हटलं जातं. या योगावर पहा, खूप सारे शुभकार्य देखील केले जाते आणि त्याचबरोबर महत्त्वाचे कार्य या दिवशी केले जाते. तर बघा, या दिवशी आपल्याला स्वास्तिक हे काढायचं आहे आणि हे स्वास्तिक कुठे काढायचं आहे, कशा प्रकारे काढायचं आहे हे सुद्धा मी सविस्तर व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला असा हा एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे आपल्या नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि ते सुद्धा एका दिवसात. आणि आपल्या जे काही इच्छा आहेत, जे काही आपल्या कठीणातील कठीण इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. त्याचबरोबर पहा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील 3रा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि हे गुरुवारचं व्रत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्री हे करत असते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य निर्माण व्हावे, त्याचबरोबर घरातील संकट दूर व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं. तर पहा, उद्या आपल्याला भरपूर सारे घरामध्ये कामं देखील करायचे आहेत. तर उद्या आपल्याला आपल्या मेन दरवाजा आहे, जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे. थोडंसं हळद मिक्स करून पाण्याने तो दरवाजा पुसून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपला जो उंबरठा आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे. घरासमोर सडा रांगोळी आपल्याला काढायची आहे आणि घरामध्ये पहा, अन्नपूर्णा माता जी आहे तर त्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला खास अशी सेवा उपाय करायचे आहेत. तिच्यावरती आपल्याला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर कुंकुमार्चन देखील आपल्याला करायचं आहे. तुम्ही श्रीयंत्र आहे आपल्याकडे तर श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर आपली जे किचन आहे त्या किचनची गॅस शेगडी आहे त्या गॅस शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा काढून तिथे आपल्याला पूजा करून धूपदीप दाखवायचा आहे आणि तिथे देखील आपल्याला काही उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्याला हळद कुंकू आणि त्याचबरोबर थोडंसं गावरान तूप घेऊन त्याची पेस्ट करायची आहे आणि ह्या पेस्टने आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ केल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला अशा प्रकारे एक स्वास्तिक काढायचा आहे. म्हणजे ह्या जे साहित्य आहे या साहित्याने एक स्वास्तिक काढायचा. हे स्वास्तिक काढत असताना आपण ते स्वास्तिकमध्ये क्रॉस करायचा नाही, म्हणजे आपल्याला ते स्वास्तिक काढताना शास्त्रशुद्ध पद्धतीने काढायचं आहे. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर 4-5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे, स्वास्तिक योग्य पद्धत कशी, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. त्यामध्ये योग्य पद्धतीने स्वास्तिक कसं काढायचं हे सांगितलेलं आहे, तर ते सुद्धा पाहू शकता. तर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे, त्याचे 4 बिंदू द्यायचे आहेत आणि त्याच्या साईडनीच्या 2 रेषा ह्या द्यायच्या आहेत. स्वास्तिकच्या साईडनी त्या 2 रेषा द्यायला आणि 4 बिंदू द्यायला अजिबात विसरायचं नाही.
स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याचबरोबर पहा, प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वास्तिकचा उपयोग केला जातो. स्वास्तिक हे कल्याण करणारं आहे, त्यामुळे आपल्या घराचं कल्याण करण्यासाठी आपल्याला हे शुभ स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. त्याचबरोबर बाहेरच्यांची वाईट नजर आपल्या घराला लागू नये यासाठी सुद्धा हे स्वास्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे. त्या स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून धूपदीप दाखवायचा आहे. तर या स्वास्तिकमध्ये पहा, ब्रह्म, विष्णू, महेश, पार्वती, गणेश, कार्तिक, त्याचबरोबर पृथ्वी, लक्ष्मी, चंद्र, सूर्य या सर्व ग्रहांचा, या सर्व गोष्टींचा, ह्या सर्व देवी देवतांचा समावेश असतो. आता बघा, दुसरे स्वास्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या देवघराच्या मागच्या साईडला काढायचं आहे, म्हणजे पाठीमागच्या साईडने काढायचं आहे आणि त्यालासुद्धा 4 बिंदू आणि साईडने 2-2 रेषा द्यायच्या आहेत. आणि पहा, तिसरं स्वास्तिक जे आहे तर हे तिसरं स्वास्तिक जे आहे तर ते किचनची जी भिंत आहे, आपला गॅस आपण जिथे ठेवतो त्याच्या पाठीमागची जी भिंत आहे तर त्यावरती आपल्याला काढायचं आहे. आणि ते स्वास्तिक काढल्यानंतर त्यालासुद्धा 4 बिंदू, साईडने 2 रेषा करून हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्याला धूपदीप दाखवायचा आहे. ते स्वास्तिकला ओवाळायचं आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्यामुळे आपली जी किचनची गॅस शेगडी आहे त्यावरती सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिक काढल्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून धूपदीप दाखवायचा आहे आणि तिथे छानशी रांगोळी देखील आपल्याला काढायची आहे आणि त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये धनधान्य, अन्नपूर्णा मातेचा वास राहावा यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे. यानंतर चौथं स्वास्तिक जे आहे तर ते आपल्याला आपल्या पैशांची तिजोरी जी आहे त्या तिजोरीमध्ये काढायचं आहे. त्यालासुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून धूपदीप दाखवायचं आहे. त्याचबरोबर 5वं स्वास्तिक जे आहे तर ते आपल्या तुळशी मातेसमोर काढायचं आहे. तिथे छानपैकी स्वास्तिक काढायचं, हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे. आता बघा, उद्या लक्ष्मी मातेचं व्रत देखील आहे आणि उद्या तुम्ही ह्या पूजेसमोर सुद्धा हे स्वास्तिक काढू शकता. तर पहा, जो काही आत्ता उपाय सांगणार आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा. तर पहा, हे बाकीचे जे स्वास्तिक आहेत तर ते आपल्याला आपल्या सकाळच्या कामाबरोबरच काढून घ्यायचे आहेत. म्हणजे सकाळी देवपूजा झाली की नंतर हे सर्व स्वास्तिक आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता जो उपाय सांगणार आहे तर तो आपण संध्याकाळी करायचा आहे. आपण जर गुरुवारची पूजा करणार असाल तर त्याच्यासमोर केला तरी चालेल, नसेल करणार तरीसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरासमोर करायचा आहे. तर पहा, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे, म्हणजे ताट घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा देखील लागणार आहे. तर हे जे ताम्हण आहे तुम्ही पितळाचं घेऊ शकता, स्टीलचं घेऊ शकता, तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता, फक्त प्लॅस्टिकचं घेऊ नका. तर ह्यामध्ये आपल्याला जे काही सकाळी आपण हळद, कुंकू आणि त्याचबरोबर तूप मिक्स केलं होतं तसंच मिश्रण करायचं आहे आणि या ताम्हणामध्ये आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकला 4 बिंदू आणि 2 मर्यादा रेषा ज्या आहेत साईडने 2-2 त्या पण द्यायला विसरायचं नाही. आता बघा, एक दिवा घ्यायचा आहे. दिवा पितळाचा, स्टीलचा किंवा मग मातीचा कोणताही घ्या आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर तूप घाला, जर शक्य नसेल तर तेल घातलं तरी चालेल, पण त्यामध्ये दुहेरी वात आपल्याला लावायची आहे, म्हणजे 2 वातींची 1 वात करून लावायची. आता बघा, ते स्वास्तिक जे आहे त्या स्वास्तिकवरती आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत. त्या अक्षदांवरती हळद, कुंकू वाहायचं आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा प्रज्वलित करून त्यावरती ठेवायचा आहे. नंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग घालायचे आहे. त्याचबरोबर हिरवी एक वेलची तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि ही वेलची तुटली फुटलेली, लवंगसुद्धा तुटली फुटलेली घालायची नाही, चांगलीच घालायची आहे. आणि 7 आपल्याला अखंड तांदळाचे दाणे त्यामध्ये घालायचे आहेत. हे दाणेसुद्धा तुटले फुटलेले घालायचे नाही, व्यवस्थितच आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे हा दिवा आपल्याला तिथे देवघरासमोर लावायचा आहे. जर तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा मांडलेली असेल तर त्या पूजेसमोर जरी ठेवली तरी चालेल. आता बघा, हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तुम्ही पूजा मांडणी जरी नसेल केली तरीसुद्धा तुम्ही देवघरासमोर ठेवू शकता.
तर पहा अशा प्रकारे आपल्याला हा दिवा तिथे लावायचा आहे. त्यानंतर त्या दिव्यावरती आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं 16 वेळा पठण करायचं आहे. अगदी 5-15 मिनटं तुम्हाला लागू शकतात. जास्त वेळ देखील महालक्ष्मी अष्टकमला लागत नाही. तर तुम्ही 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नाही, श्रवण करा. यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल. तर ही सेवा आपल्याला त्यावरती करायची आहे. तर पहा अशी महालक्ष्मी अष्टकमची सेवा आपण त्या दिव्यावरती जेव्हा करतो त्यावेळेस पहा लक्ष्मी माता जी आहे ती अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण करते. आणि हा असा योग जो आहे जुळून आलेला तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्षचा आणि त्याचबरोबर गुरुपुष्यमती योग देखील आहे. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिचे कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतात. आपल्या ज्या बी इच्छा आहेत तर त्या माता लक्ष्मी लवकरात लवकर पूर्ण करते. तर पहा हा दिवा लावल्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. हा दिव्यामध्ये आपल्याला एवढ्या प्रमाणात तेल आणि तूप टाकायचं आहे जेणेकरून तो 12 वाजेपर्यंत तरी भिजणार नाही आणि दिवा भिजला तरीसुद्धा तो आपल्याला न घाबरून जाता परत लावायचा आहे आणि तो 12 वाजेपर्यंत राहील याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. त्या दिव्यामधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकून देऊ शकता.